2 रुपयात बोरचं पाणी वाढवा. एका गरीब शेतकऱ्याने शोधला असा अनोखा उपाय की ज्यामुळे कोरड्या पडलेल्या बोरचं पाणी वाढलं. एका गरीब शेतकऱ्याचा शोध आणि याची पार्श्वभूमी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. एक शेतकरी ज्याचं नाव विठ्ठलराव. 10 एकर शेती, पण पाणी नेहमी कमी पडायचं. पावसाळा संपला की हिवाळ्यातच बोरला पाणी कमी व्हायचं आणि उन्हाळा लागला की पाणी टँकरने आणावं लागायचं. 4-5 वेळा बोर मारून पाहिले. प्रत्येक वेळी बोर कोरडा जायचा. कर्जाचा डोंगर वाढत होता. घरात लग्नाळू मुलगी, डोक्यावर बँकेचं कर्ज, पोटच्या पोरासारखी जपलेली 10 एकर बाग डोळ्यासमोर वाळून चालली होती. ती फक्त पाण्याअभावी. पण विठ्ठलरावांनी नशिबावर विसंबून न राहता एक असा जुगाड शोधला ज्याने त्यांच्या बोरचं पाणी तर वाढलंच, पण संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी ही एक अनोखी उपाययोजना सांगितली. एक अशी वस्तू की जी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात त्यासाठी एक वरदान ठरणार आहे. लोक त्यांना वेडा म्हणायचे. घरच्यांनी साथ सोडली, पण या माणसाने जमिनीच्या पोटातून पाणी खेचून आणलंच. मग काय होता तो जुगाड की ज्याने बंद पडलेल्या बोरमधून पाणी येऊ लागलं? विठ्ठलरावांनी नेमकं 2 रुपयात असा काय जुगाड केला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होतंय? जेव्हा कोरडा पडलेला बोर अगदी भरभरून पाण्याने वाहू लागला, काय आहे त्यांचं गुपित जे तुमचंही नशीब बदलू शकतं? चला जाणून घेऊया या विठ्ठलरावांच्या प्रयोगाची संपूर्ण सविस्तर माहिती. विठ्ठलराव म्हणजे आपल्यासारखाच कष्टाळू शेतकरी. सोन्यासारखी जमीन, पण नशिबात फक्त कोरडे बोर. गावात चर्चा व्हायची, विठ्ठलच्या नशिबातच पाणी नाही. पहिला बोर घेतला, फेल गेला. दुसरा बोर घेतला, मागच्या उन्हाळ्याची गोष्ट होती, तो त्याही पेक्षा जबर फेल गेला. तिसरा घेतला, 500 फुटावर 2 बोटं पाणी लागलं, पण महिन्यातच दम तोडला. त्यानंतर पावसाळा आला. हिवाळ्यानंतर बोर फक्त 10 मिनिटं चालायचा. 10 मिनिटं चालला तर तो आता हवा मारू लागला होता. विठ्ठलरावांची अवस्था अशी झाली होती की रात्री झोपेतही त्यांना बोरच्या मशीनचा आवाज ऐकू यायचा. शेतात उभे राहिले की जमिनीतल्या भेगा त्यात विचारत होत्या, मालक आमची तहान कधी भागणार? परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. 4 वर्षापूर्वी शेतीसाठी त्यांनी 2 बोर घेतले होते. बोर अगदी त्यांनी पावसाळा संपल्यावरच घेतले. प्रचंड पाणी लागलं. संपूर्ण गावात पेढे वाटले होते. विठ्ठलराव प्रचंड खुश झाले होते. त्याच वेळेस त्यांचं पाणी टिकलं. हिवाळाभर पाणी राहिलं. उन्हाळ्यामध्ये बोरला थोडंसं पाणी कमी झालं. पण त्यानंतर पुढचं वर्ष जेव्हा लागलं, म्हणजे 2025मध्ये अगदी हिवाळ्यामध्येच त्यांचं पाणी गायब झालं होतं. आणि 2026मध्ये तर पावसाळ्यामध्येही त्यांचा बोर कोरडा ठक पडला होता. त्यांना आता काय करावं सुचत नव्हतं. 2025 कसं बसं गेलं. पावसाळ्याचा जोर थोडा ओसरला होता. हिवाळ्यामध्ये पुन्हा पाणी कमी पडायला सुरुवात झाली होती. दरवर्षी त्यांची अवस्था आता त्यांच्या पत्नीला पाहवत नव्हती. गावातली लोक त्यांची चेष्टा करत असायचे. रात्रभर झोप लागत नसायची. शेतीमध्ये वेगळी पिकं त्यांनी लावली होती, पण एक दिवस वैतागून ते रात्रीच उठले. रात्री 2 वाजता शेतात गेले. शेतात गेल्यानंतर त्यांनी बोर चालू केला आणि पाहिलं तर काय, पाणीच नाही. रागाच्या भरात त्यांनी बोरच्या पाईपवर दगड मारला. तिथेच बसून ते विचार करू लागले. डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. त्याच रात्री त्यांना एक अजब अनुभव आला. त्यांना जमिनीच्या आतून एक रहस्यमय आवाज आला. जणू काही जमीन त्यातला काहीतरी सांगू पाहते. म्हणतात ना, बरेचसे शोध हे रात्रीच लागतात. आणि मध्यरात्री विठ्ठलराव 2 वाजता त्या शेतात गेले होते. त्यांना ना बिबट्याची भीती होती ना चोराची. ते तिथेच बसून राहिले. तेव्हा रात्रीच त्यांना त्या जमिनीतून तो गूढ आवाज आला. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक वेडं धाडस केलं. कोणालाही न सांगता घरातील बायकोचे दागिने गहाण ठेवले. रात्री 2 वाजता त्यांना जो चमत्कार जाणवला होता, जी गोष्ट त्यांना जाणवली होती, तोच निर्णय त्यांनी दुसऱ्या दिवशी अंमलात आणल्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले. एक वेडं धाडस ते करणार होते. त्यांच्या डोक्यात आता रिस्क घेण्याचं ठरलंच होतं. कोणालाही न सांगता बायकोचे दागिने घेतले, बँकेमध्ये जाऊन गहाण ठेवले आणि गेल्यानंतर आता बायकोलाही वाटलं की हे काय करणार. आतापर्यंत सगळी शेतीची आता झालीच आहे. बोर करण्यासाठी बरेचसे पैसे निघून गेलेच आहे. आता खर्चायला पैसे नव्हते. बायकोच्या गळ्यातले दागिने तेवढे राहिले होते. तेही दागिने गहाण ठेवले. बायकोला म्हणाले, तू फक्त शांत बस, मी जे आता करणार आहे ते सगळं गाव पाहत राहील आणि संपूर्ण देशात माझं नाव होईल. त्यांना काहीतरी वाटत होतं की ते काहीतरी चमत्कार करणार आहे. ते सकाळी गेले, दागिने बँकेत ठेवले, सामान विकत आणलं. त्यांनी इंटरनेटवर हायड्रो पॉवरबद्दल वाचलं होतं. ते रात्रभर झोपले नव्हते. अर्ध्या रात्री त्यांनी इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. त्यांना काहीतरी वेगळं सुचलं होतं. त्यांनी आपल्या बोरमध्ये कॅमेरा सोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक छोटा कॅमेरा आणला जो वॉटरप्रूफ होता. आता शेतकरी कसा कॅमेरा घेतोय हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्या कॅमेऱ्याचं ते काय करणार होते? बायकोचे दागिने गहाण ठेवून ते नेमका असा कोणता इंटरनॅशनल प्रयोग करणार होते?
संपूर्ण गावाला प्रश्न पडला होता. त्यांनी एक कॅमेरा आणला, त्याला एक नायलॉनची दोरी बांधली. दोरी प्रचंड लांब होती. त्यांनी तो कॅमेरा त्याच्यामध्ये सोडला, पण अर्ध्या वाट्यातच कॅमेरा अडकला. बोर पडून मध्ये कॅमेरा जो आहे तो बोरमध्ये पडून त्याचं नुकसान झालं. पहिला प्रयोग फसला. सगळ्यांना वाटलं होतं. गावकऱ्यांनी हसायला सुरुवात केली. बघा, कॅमेरे जमिनीत सोडून हा काय मासे पकडणार वाटतं. विठ्ठलरावांचा प्रयोग बाहेर फसला. पैसाही गेला आणि इज्जतही. विठ्ठलराव एकटे पडले. पण त्यांनी निराशेच्या गर्दीत एक विचार त्यांना सुचला. जर आपण पाणी काढतोय तर जमिनीला पाणी परत का देत नाही? त्यांनी एक जुनी पद्धत वाचली होती. त्यात त्यांनी स्वतः काही बदल केले. त्यांनी शेतातल्या सर्वात उंच भागापासून ते बोरपर्यंत एक गुप्त चॅनल खोदायला सुरुवात केली. लोक म्हणायचे, पाणी खालून वर येतंय, हा वरून खाली काय पाणी घालतोय? त्यांनी काही खास प्रकारचे दगड, कोळसा, वाळू जमवली. त्यांनी बोरच्या बाजूला एक रिव्हर्स एअर ट्रॅप बसवला. हे विठ्ठलरावांचं सगळ्यात मोठं धाडस होतं. जर हे चुकलं असतं तर बोरही कायमचा बुजला असता. दिवस रात्र एक करून त्यांनी एक यंत्रणा उभी केली, जी दिसायला साधी, पण त्यामध्ये विज्ञानाचा एक जबरदस्त जुगाड होता. त्यांनी बोरच्या मुख्य पाईपला जमिनीखाली ठराविक ठिकाणी लेझर कटिंग सारखी छिद्र पाडली आणि त्यात एक अत्यंत जोखमीची गोष्ट होती. आता वेळ आली होती निकालाची. उन्हाळा होता. आजूबाजूचे बोर बंद झाले होते. खरं तर ही सुरुवात विठ्ठलरावांनी आधीच्या पावसाळ्यात केली होती. 2 वर्षात हिवाळ्यामध्ये त्यांच्या बोरला पाणी कमी व्हायचं. उन्हाळा तर लांबच राहायचा. उन्हाळ्यामध्येच हा प्रयोग करून ठेवला. हा प्रयोग इतका जबरदस्त होता की गावातल्यातल्या काय, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांनी कधी पाहिला नव्हता. त्याचा खरा रिझल्ट येणार होता पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यासाठीच त्यांनी अशी तयारी केली होती की ज्यामुळे पुढचा सगळा हिवाळा आणि उन्हाळा देखील त्या बोरमध्ये पाणी राहणार होतं. त्यावेळेचा उन्हाळा गेला. आजूबाजूचे बोर बंद पडले. विठ्ठलरावांनी बटन दाबलं आणि आश्चर्य काय, जो बोर 10 मिनिटं चालायचा तो पूर्ण 2.5 तास चालू लागला. पाणी प्रचंड वाढलं. अख्खा गाव जमा झाला. विठ्ठलरावांनी नेमकं काय केलं? आता सगळ्यांना हे मोठं गुपित उघड होणार होतं. त्यांनी नेमकं काय केलं होतं? त्यांनी 3 उपाय केले होते. पहिला उपाय, मल्टीलेअर व्हर्टिकल रिचार्ज. आता इंग्लिशमध्ये वाटत असलं तरी मराठीमध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केली. बोरच्या तोंडापाशी 5 फूट खोल आणि 5 फूट रुंद असा चौकोनी खड्डा त्यांनी घेतला. त्यात खालून वरती मोठे दगड, बारीक खडी, कोळसा, वाळूचे थर असे खालून वरतीपर्यंत रचले. बोर शेजारी खड्डा खाणला. 5 फूट खोल, 5 फूट रुंद. त्या खड्ड्यामध्ये लेयर्स लावले. त्याच्यामध्ये हे लेयर्स लावले आणि पावसाचं पाणी त्याच्यात जमा व्हावं म्हणून एक प्रकारचा एक कॅनॉल तिने तिथपर्यंत खोदला होता. त्याच्या या खड्ड्यातून पाणी झिरपून बोरमध्ये जमा होत होतं. विठ्ठलरावांनी शोधून काढलेला पहिला उपाय होता. दुसरा उपाय, बोरमध्ये हवा अडकल्यामुळे पाणी येत नाही, त्यामुळे बोरच्या केसिंग पाईपला त्यांनी एक छोटा 2 इंची व्हेंट पाईप बसवला होता, ज्यामुळे बोरच्या खालचं प्रेशर रिलीज झालं आणि पाण्याचा स्रोत मोकळा झाला. बऱ्याच वेळा बोरमध्ये हवा जमा होते, त्यामुळे पाणी येत नाही. त्यामुळे त्यांनी व्हेंट पाईप बसवला, ज्यातून हवा बाहेर यायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम ट्रीटमेंट केली. त्यांनी जमिनीच्या थरामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या कॅल्शियमच्या खडकांना मोकळं करण्यासाठी एक साधं द्रावण सोडलं, ज्यामुळे बोरच्या शिरा ज्या मातीत बुजलेल्या होत्या त्या कायमच्या मोकळ्या झाल्या. तर विठ्ठलरावांना सिद्ध केलं, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ देखील आहे. विठ्ठलरावांचा जुगाड आज हजारो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळवतोय. तुम्हाला या तंत्राबद्दल काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.